नमस्कार, आपल्या सर्वांचे एमआर न्यूज मध्ये स्वागत। गेले 15-20 दिवस झालं जीवाच्या आकांतानं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांनी प्रचार यंत्रणा हातामध्ये घेऊन आपला उमेदवार निवडून येण्यासाठी साम दाम दंड भेद या चारही गोष्टीचा अवलंब करत त्यांना दिवशीपर्यंत त्यांनी जीवाचं रान केलं, शर्तीचे प्रयत्न केलेत आणि काल 5:30 पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडत 9 फेब्रुवारी वार सोमवार ठीक 9 वाजता मतमोजणी प्रक्रिया प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। 12 जिल्हा परिषद मतदारसंघातील 45 उमेदवारांचा तर 24 पंचायत समिती गणातील 81 उमेदवारांचा भवितव्य उद्या सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचा या भवितव्याचा फैसला नक्की होणार। ही मतमोजणी 3 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शिये, वडणगे, उचगाव आणि गडमुडशिंगी या जिल्हा परिषद मतदारसंघाची व त्यातील पंचायत समिती गणांची मतमोजणी होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कळंबे ठाणे, पाचगाव, पाडी खुर्द आणि गोकुळ शिरगाव अशा 4 जिल्हा परिषद मतदारसंघाची आणि 8 पंचायत समिती गणाची मतमोजणी होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये शिंगणापूर, सडोली खालसा, निगवे खालसा आणि सांगरूळ अशा 4 जिल्हा परिषद मतदारसंघाची आणि 8 पंचायत समिती गणाची मतमोजणी जाहीर होणार आहे। या मतमोजणी प्रक्रियेला 19 टेबल असणार आहेत। प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाची मतमोजणी करत असताना 6 ते 7 फेऱ्या होतील। यामध्ये एक गटाची मोजणी करत असताना 2 ते 2.5 तासाचा कालावधी लागणार आहे। उद्या जाहीर होणारा निकाल आम्ही क्षणाक्षणाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम करणार आहोत। धन्यवाद।